रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाचा सर्वाधिक चटका या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यात हवेतील आर्द्रता सर्वाधिक असलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील आर्द्रतेचं प्रमाण जे आहे ते कमालीचं वाढलेलं पाहायला मिळतंय। आर्द्रताच म्हणजे वातावरणातील कोरडेपणा। रत्नागिरी जिल्ह्यातील आर्द्रतेचं प्रमाण जवळपास 74% आहे, तर हेच प्रमाण इतर जिल्ह्यामध्ये जवळपास 50% इतकंच आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान विभागाचा या ठिकाणी येलो अलर्ट पाहायला मिळतो आहे, कारण हीच आर्द्रता या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं वाढणार आहे आणि त्यामुळं रत्नागिरीवासियांना घामाच्या धारा या आर्द्रतेमुळे वाहू शकतात आणि त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी असं देखील आवाहन हवामान विभागाने केलेलं पाहायला मिळतं आहे। 18 एप्रिलपर्यंत कोकणात उष्णतेची लाट असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र जवळ असल्यामुळं ही आर्द्रता आणखीन वाढेल असा देखील इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। आर्द्रता वाढल्यानं घामाच्या धारा वाढणार आहेत, तर तापमानामध्ये देखील 4 ते 5 अंशांनी या ठिकाणी वाढ होणार आहे। तुम्ही बघू शकता की सकाळपासूनच या ठिकाणी तापमान वाढीचे संकेत या ठिकाणी मिळू लागलेले पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच सध्या किनारपट्टी भाग जवळ असल्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील आर्द्रतेचं प्रमाण हे देखील वाढलेलं आहे आणि आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यामुळं सध्या कोकणवासियांना किंवा रत्नागिरीवासियांना घामाच्या धारा या ठिकाणी सहन कराव्या लागत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।